नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या महाडिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक चेतन ठाकरे आपला मित्र मार्गदर्शक सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कोरोना वाढतोय, घरी राहा, सुरक्षित राहा आणि महाज्योती सोबत अभ्यास करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत बघताय मराठी व्याकरण आणि त्यातही आपण वर्णमाला, शब्दसिद्धी, त्याची ओळख आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक आज बघतोय। विद्यार्थी मित्रांनो, माझ्यासोबत बघाल तर अगदी सोपा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि लेक्चरला नक्की जॉईन करा। आपल्या मित्रांना सुद्धा सांगा की महाज्योती काय करत आहे, तर तुमच्यासाठी नवीन वाटा, नवीन दिशा घेऊन येत आहे अभ्यासाची, त्यामुळे सदैव जुळून राहा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया। आपण आपला आजचा नवीन विषय जो घेऊन येतोय ते तुम्हाला कळेलच, तुम्हाला सांगायचं आहे मी कुठला विषय शिकवतोय, तुमच्या तोंडातून आलं पाहिजे का मी काय शिकवतोय। चला तर बघूयात मग विद्यार्थी मित्रांनो। चल विद्यार्थी मित्रांनो, बघा की आज आपण कुठला विषय घेतोय हे तुम्हाला लगेच कळेल, आहे ना। तर त्यामुळे मी तुम्हाला काय म्हटलं, आपण काय करतोय, आपण वर्णांचा विचार केला। व्याकरण आपल्याला काय सांगते, शब्दांचा विचार करा। माझं शब्दांचा विचार करणं बंद कधीच व्हायला नको। का नको व्हायला आता सांगतो पहा। बोर्डवरती मी तुम्हाला काय लिहितोय, आहे ना, हा एक शब्द लिहिला मी बोर्डवरती आणि आताच मला कोणीतरी विचारलं, सर डोळ्याची काय किमया असते, सांगतो थोडं। आता हा शब्द आहे, मी शब्दांचा विचार करतोय। मराठी व्याकरण शब्दांचा विचार करायला लावते मला, महत्वाचा घटक आहे आणि तो म्हणतो शब्दांचा विचार करा। बघा, मी शब्द विचार हा दुसरा घटक शिकतोय, म्हणून मी तुम्हाला इतकं शब्दाची उत्पत्तीपासून तर शब्दसिद्धी भाग 1, शब्दसिद्धी भाग 2 बघितला, बरोबर आहे। स्वाती, कविता, सुदर्शन, ब्रह्मानंद, तुमचे खूप खूप आभार। आताही आमच्या सोबत जुळून राहा, ठीक आहे। आता मला सांगा, मी काय केलं, डोळा हा काय आहे असं जर प्रश्न विचारला तर उत्तर काय असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? डोळा काय आहे तर तुमचं उत्तर यायला पाहिजे डोळा हा एक शब्द आहे। शाबाश, आहे ना। नाही तर काही लोक म्हणतील कुणाचे काजळी डोळे, कुणाचे वादळी डोळे, कुणाच्या डोळ्यात डोळ्यांनी पाहुनी, कुणा मारती ही डोळे, कुणाची चालरी राधा, कुणाचे पैल तीरावरती डोळे, कुणाचे आरसी डोळे, कुणाचे आळसी डोळे। तुमचे आहे का आळसी डोळे? पुसून घ्या, नीट लक्ष ठेवा। मी काय म्हटलं, डोळा कुणालाही मारायचा नसतो, डोळा डोळ्यात जाणवतं, आहे ना। तर डोळा हा काय आहे, शब्द आहे, बरोबर आहे ना। या शब्दासोबत कसा शब्द आहे म्हटलं तर याचाच विचार करायचा आहे मला। अभ्यास पहा किती सोपा असतो। डोळा हा एक पहिले शब्द आहे, बरोबर आहे ना। हा व्यवस्थित मांडणी दिसत आहे, ठीक आहे। आता जर मी म्हटलं या डोळ्याचं लिंग काय आहे, लिंग आहे ना, तर कसं ओळखायचं पहा। मला या डोळ्याचं पाहिजे लिंग, ह्या डोळ्याचं पाहिजे मला वचन, आहे ना। ह्या डोळ्याचं मला काहीतरी लागणार आहे, जात कुठली आहे बा, जात, हेच आहे व्याकरण। किंवा मी तुम्हाला आणखी सोपी जाणारा शब्द घेतो, झाड। आता हा एक शब्द आहे, झाड, आहे ना। तर हा झाड शब्द आहे, तर मला या झाडाचं लिंग काय आहे पहिले तर समजलं पाहिजे का लिंग म्हणजे काय। पहिले हे समजलं पाहिजे लिंग म्हणजे काय, मला हे कळलं पाहिजे लिंग म्हणजे काय, मला हे कळलं पाहिजे वचन म्हणजे काय। तेव्हा शब्द, मी फक्त शब्द बघतोय, वचन म्हणजे ते नाही प्रेमात दिलेले वचन, मी तुझा तू माझी आणि दोघे जाळ करू एकमेकांचा कुठतरी जाऊन, ते वचन नाही। वचन म्हणजे बोलणे। आणि लिंग म्हणजे काय, काही नाही सर, एक्झामच्या एखाद्या फॉर्म मध्ये असलं तुमचं लिंग कुठलं आहे तर लिहायचं तिथं पुरुष लिंगी, ते फक्त फॉर्म मध्ये भरण्यापुरतं नसतं। लिंग प्रश्न लिहितात त्याच्यावरती एक मार्क्स असतो, आहे ना। तर लिंग म्हणजे काय 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 असायला पाहिजे। आणि तुम्हाला म्हटलं या लिंग म्हणजे काय होतं, एक तर ते त्या शब्दावरून त्या लिंग म्हणजे कुठली नर जातीचा, मादी जातीचा किंवा कुठल्याही जातीचा बोध, कुठल्या जातीचा बोध होतो त्या शब्दावरून, म्हणजे ही नर आहे, मादी आहे किंवा याचा बोधच होत नाही तुम्हाला। इंग्लिशमध्ये सांगतो मस्क्युलाइन आहे की फेमिनाइन शब्द आहे किंवा ट्रान्सजेंडर शब्द आहे, हा
अर तुम्ही म्हणाल कठीण आहे सर, कसं ओळखायचं? कुत्र्याला पिले झालं तर पाहून सांगता तरी येतं का हे बघ कुत्रा आहे, हे कुत्री आहे, पण ह्याचं शब्दाचं कसं करायचं? आजकाल कुत्रा म्हणजे मुली तर सर्रास वापरतात हे शब्द का, कुत्री नावाचा शब्द त्यांचा परवलीचा झालाय. पण माहित आहे का कुत्री नाव हे स्त्रीलिंगी आहे का पुलिंगी आहे? सर नाही, हे तर माहित आहे आम्हाला, गावाखेड्यात वापरतो मी. का कुत्रे कुठे चालली, कुत्रे म्हटलं तिनं, कोण्या शब्दात बोलली ती? पण विद्यार्थी मित्रांनो, आता मला सांगा की ह्या झाडाचं लिंग काय आहे म्हटलं तर कसं ओळखायचं? कुठला बोध होतोय हा झाड, कुठला लिंगी असायला पाहिजे है ना? कुठल्या वचनात आहे हा? वचन म्हणजे बोलणं, आत्ताच सांगितलं. बोलतो कसं आपण? एक तर एक वचनात बोलतो, नाही तर अनेक वचनात बोलतो, बरोबर आहे. मग हे सगळं विचार करणं म्हणजे शब्दाचा विचार शिकवतो मी तुम्हाला, बरोबर आहे. मार्केटमधलं कुठलंही पुस्तक आणायचं, भाराभार वाचायचं, आणि पुन्हा एक्झाम नाही आहे म्हटलं तर पुन्हा तसंच परत धूळ खात ठेवायचं, आणि जेव्हा एक्झाम येते तर रातोरात अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी जायचं. तसं चालतं का? नाही चालत. मुळा सकट अभ्यास पाहिजे, बरोबर आहे ना. कुठलाही शब्द घ्या तुम्ही, याचं सुद्धा लिंग आहे, याचं सुद्धा वचन आहे, या सुद्धाचं सुद्धा लिंग वचन आहे. डोळा जर हे एक वचनी असेल, डोळा काय आहे? शरीराचा एक अवयव आहे, त्याला दिलेलं नाव आहे. जात कुठली आहे? शब्दांच्या जातीमध्ये नाव आहे एका शरीराच्या अवयवाचं. त्याच्यातही कुठल्या वचनात आहे? एक वचनात आहे की अनेक वचनात आहे? एक वचनात आहे. अनेक वचन कसं करायचं त्याचं? डोळे हे त्याचं अनेक वचन आहे. डोळा म्हटलं तर एक, डोळे म्हटलं तर दोन झाले. अनेक वचनात बोलतोय मी. आणि कधी केलं जातं असं? कुणाचं अनेक वचन होते? तर आकारांत शब्दाचे जर अनेक वचन करायचे असेल तर एकारांत करा म्हणते तो. समजला का तुम्हाला? सर आमचा संत आम्हाला माहित नाही हे शब्दाचं कुठं करत बसू. पण अभ्यास एकमेव गोष्ट आहे. ज्या लोकांनी शिक्षणाचा तेव्हा कुणाला ध्यास नव्हता, गंध नव्हता, असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थानं नाही का तेव्हा समाजामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तुमच्या आमच्यासारख्या गद्यांना शिक्षण शिकवलं. त्या महाज्योतीसोबत आपण अभ्यास करतोय आणि आमच्यासारखे ज्वलंत आणि जिवंत लोक प्रेरणा घेत तुमच्यासाठी मार्गदर्शन घेऊन येत आहे. मग अभ्यास करायचा आहे तुम्हाला, नक्की करायला पाहिजे. आणि हाच विषय आहे की आपण या झाडाचं लिंग काय आहे हे सांगता येणं, किंवा कुठल्याही शब्दाचं लिंग काय असणार आहे. कारण तो शब्द एखाद्याचं नाव असू शकतं, तो शब्द विशेषण असू शकतो, तो शब्द क्रिया विशेषण असू शकतं, बरोबर आहे. म्हणून हा जो आपला टॉपिक आहे आजचा तो आहे लिंग विचार. म्हणजे या शब्दाचं लिंग कुठलं आहे ते ओळखायचं. फक्त माणसाचं किंवा प्राण्यांचं लिंग नाही, तर जगात जितक्या पण गोष्टी आहे त्याला काहीतरी नाव असणार आहे, त्याला काहीतरी संबोधन असणार आहे. आणि ते ओळखणं म्हणजेच काय करणार आपण? त्या शब्दाची जात पात त्याची सगळी कुंडली काढणार आहे आपण. आणि हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून प्रथमतः हा अभ्यास करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तर ह्याच विषय घेऊन येतोय मी तुमच्या समोर. लिंग विचार, लिंगांचा विचार करा म्हणते. असे कुठले बाबा नाही आहे आपण का त्याचा विचार करायला आहे ना? नाही तर कुठले बाबा घेऊन याल? अभ्यासातले बाबा सांगतोय तुम्हाला, आहे ना. अभ्यासातली आई आहे, आई समजा, बाबा समजतील, बरोबर आहे ना. पहा, मग मी घेऊन आलोय लिंग विचार, बरोबर आहे ना. मी लिंग विचार आणतोय. आता बा, लिंग विचार म्हणजे काय की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अथवा काल्पनिक पुरुष जातीची आहे किंवा स्त्री जातीची आहे की यापैकी दोन्ही कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला शब्दाचे लिंग असे म्हणतात, बरोबर आहे. तुम्ही कुठलाही अर्ज भरला तर तिथे लिहिते तुमचं लिंग काय. तर लिंग मध्ये तिथं नॅशनॅलिटी नको लिहून ठेवू महाराष्ट्र, नाही तर पोरांना समजत नाही लिहून ठेवतात तिथं. लिंग म्हटलं का चालले तिथं महाराष्ट्र. आणि काही लोकांना तेवढंच पाठ असतं, फक्त लिंग म्हटलं का ते टिक करायचं फक्त. अबे मैं मेल हूं ना तो लिख द्या, एम रहता, एफ रहता, नहीं तो टी रहता, टिक कर दो, है ना. भारत माता मुझे कुछ नहीं आता इसलिए पढ़ाई करनी पड़ती. तर पहा, आता सर म्हणाल तुम्ही मराठी शिकवताना हिंदी का बोलताय? सगळ्या भाषेचा आदर करायला पाहिजे आणि सगळ्या भाषेवरती प्रभुत्व असायला पाहिजे, आहे ना. तर जरी मराठी शिकत असेल तर मराठीमुळेच इतर भाषा यायला लागतील आपल्याला. किती सोपं आहे ना.
लिंग विचार. जेंडर नावाचा टॉपिक आहे इंग्लिशमध्ये. जेंडर हिंदी जरी घ्याल तरी त्याच्यात आहे लिंग क्या है ना, त्याला जेंडर म्हणतो आपण. आणि पहा काय झालं की कुठलाही शब्द किंवा त्या नामाचा जर बोध होत असेल स्त्री जातीचा किंवा पुरुष जातीचा किंवा नसेल होत तर त्याला म्हणायचं लिंग. आपण कशी म्हणतो एखाद्याला मुलगी झाली, मुलगा झाला है ना, सांगतो आपण. का बरं? का त्याचं लिंग सांगतो है ना. त्यासोबतच म्हणजे आपण जनगणना सुद्धा करतो. लिंग गुणोत्तर प्रमाण महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे बा, कोणालाच समजत नाही. का? कारण अभ्यास कमी असतो. लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय? 1000 बालकामागे मागे म्हणजे 1000 जे मेल असेल त्यामागे मुलींचं किती प्रमाण आहे, बालिकेंचं किती प्रमाण आहे ना. 1000 बालक आहे तर त्याचं प्रमाण किती असणार, त्याला लिंग गुणोत्तर प्रमाण असं म्हणतो. मग हे दैनंदिन जीवनात तुमच्या पेपरला सुद्धा वाचायला येतं, बरोबर आहे. आणि परीक्षा तीच म्हणते की तुम्हाला आपल्या आजूबाजूला जे चाललं आहे त्याच्यातून तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी जुळवून घ्यायचा आहे. मग तोच विषय आपण घेतोय लिंग विचार. एखाद्या शब्दाचा विचार करताना शब्दच विचार करतोय मी तुमच्यासमोर झाड ठेवलं, डोळा ठेवलं, त्या शब्दाकडे बघितलं तर कोणी सांगेल फक्त शब्द आहे. म्हणजे ती गोष्ट अशी झाली की एखाद्याला फक्त तो शब्द दिसेल, डोळा, त्याला डायरेक्ट आपला अवयव दिसेल, पण तो शब्द काय आहे, कसा आहे, त्याच्या अवतीभोवती बघणं. मग पहिला टॉपिक घेऊन येतोय मी लिंग विचार. पहा मराठी भाषेत 3 प्रकारची आहेत. 3 प्रकारची लिंग आहे मराठी भाषेत. एक म्हणजे पुलिंग, एक म्हणजे काय? पुलिंग असेल. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पुलिंग म्हणजे काय? ना हालिंग ना डोलिंग, नुसतंच ते नाही. पुलिंग म्हणजे आहे ना ते मराठीत, ना हालिंग ना डोलिंग, नुसतंच पोक पोक करिंग, म्हणजे गाडी कुठंच जात नाही तिथंच त्या शब्दावर. तसं नाही. पुलिंग म्हणजे काय? पुलिंगचा अर्थ होतो पुरुष. पुरुष जातीचा बोध झाला तर त्याला म्हणायचं पुलिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय? सर ते तर काहीच नाही करत म्हणा, नुसतंच डोलिंग, तेच म्हणजे स्त्रीलिंग. असं आहे का? ते नाही. स्त्रीलिंग म्हणजे काय असतं पाहिजे? आपला स्त्री जातीचा बोध झाला पाहिजे त्या शब्दावरून. आणि नपुसक लिंग म्हणजे काय? हे पुलिंग जातीचा म्हणजे पुरुष जातीचा बोध होत नाही, स्त्री जातीचा बोध होत नाही. आणि तुम्ही गावठी भाषेत त्याला नर किंवा मादी जातीचा बोध झाला असं म्हणतो. नर जातीचा होत असेल तर पुलिंग, आणि मादी जातीचा होत असेल तर स्त्रीलिंग, आणि कुठल्याच जातीचा होत नसेल तर नपुसक लिंग असं म्हणतात. मॅस्क्युलाइन, फेमिनाइन आणि ट्रान्सजेंडर. जेंडर आहे ना. भाषा किती सुपर आहे, म्हणून माझ्यासोबत रंजक प्रवास करा म्हटलं. कळलं विद्यार्थी मित्रांनो? परत एकदा सांगतो, नामाच्या रूपावरून एखादी काल्पनिक वस्तू अगर काल्पनिक जातीची आहे, स्त्री जातीची आहे किंवा पुरुष जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. आणि मराठीत असे लिंग 3 प्रकारचे आहे: पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग. कळलं इथपर्यंत? लगेच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आणि वारंवार सांगतो तुम्हाला की मी एकूण एक टॉपिक तुम्हाला क्रम वाईज शिकवत आहे. इथपर्यंतच नाही तर याच्यापेक्षा धुवाधार होणार आहे मराठी. जेवढं माझ्यासोबत अभ्यास कराल तेवढं मी सोपं करून टाकेल तुम्हाला. तुम्ही कुठल्याही शब्दाचं लिंग सांगू शकता, मग इंग्लिशमध्ये असो, हिंदीमध्ये असो, कुठल्याही भाषेत असो, बरोबर आहे. चला तर मग पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. पहा पहिले बघू, मग पुलिंगचा विचार करू. पुलिंगचा विचार करू, ठीक आहे, म्हणजे पुरुष शब्दाचा विचार करू. तत्पूर्वी याच्या मागे थोडं मागे जातो मी की इथे एक गोष्ट आली, नामाच्या रूपावरून असं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो. नाम हा टॉपिक आपल्याला येणार आहे, पण जगातल्या जितक्या काही गोष्टी आहेत, जितक्या काही वस्तू आहेत, त्याला काही नाही काही नाव आहेच, आहे ना. मी जर म्हणत असेल माझ्या हातात आहे पेन, म्हणजे जे काहीतरी लिहिण्याचं काम करत असेल त्याचं काहीतरी कार्य आहे म्हणून पेन. हात, बोट, लाईट, LED स्क्रीन आहे ना, शूज, टेबल, फॅन, सगळं जगातल्या सगळ्या वास्तविक गोष्टीला आणि काल्पनिक असेल तरी त्याला नाव आहे. फैन मशीन है, मशीन इंसान का काम क्या करती है? आसान कर देती है, समझने में आसानी होती है ना. हवा,
दिसते का तुम्हाला? नाही, जाणवते. नाव आहे भूत. ते तर रात्ररात दिसत असेल तुम्हाला. परीक्षेचं भूत, आईबापाचं कधी लागते म्हणून भूत. तुम्हाला असं वाटत असेल कधी लागते नोकरी त्याचं भूत, असं मनगुटीवर बसल्यासारखं वाटत असेल, आहे ना? पण घाबरायचं काय त्याच्यात? भूत आहे ना, काल्पनिक आहे पण नाव आहे त्याला. तर भूताचं लिंग सांगा बरं. सांगू शकता का तुम्हाला? इंग्लिश में उसे घोस्ट बोला जाता है. बरोबर आहे. त्याचं लिंग सांगता येईल का? आहे ना. कमाल आहे, कमाल. अभ्यासाची कमाल आहे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर जगातल्या कुठल्याही गोष्टीला नाव असतं आणि ते नाव म्हणजे ते एक शब्दरूपी नाव असणार आहे ना, आणि त्या शब्दाचं काहीतरी लिंग असणार आहे. हाच टॉपिक घेऊन येतो तुमच्या समोर. चला तर बघा. आता पुलिंग असं म्हणतो. पुलिंग, पुलिंग म्हणजे काय? पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंग शब्द असं म्हणतात. कोणता शब्द म्हणते? ज्या शब्दावरून नर किंवा पुरुष जातीचा बोध होत असेल त्याला पुलिंग असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, कळला का? नीता, स्वाती, सुदर्शन, ब्रह्मानंद, बरोबर आहे. तुम्ही रोज अभ्यास करता म्हणून मला माहित आहे की तुम्ही लोक येता, खऱ्या अर्थानं बघता. आपल्या मित्रांना सांगा, जे लोक केले असेल त्यांनी आवर्जून लेक्चर बघा. कधीच न भूतो न भविष्य. तुम्हाला इतकं सोपं मी तुम्हाला करून सांगणार आहे इथे मराठी व्याकरण, बरोबर आहे. आणि तुमच्यासाठी मोफत आहे, याचा पुरेपूर फायदा घ्या. बघा, आणि अशा लोकांच्या नावावरती आहे की ज्यांनी महान कार्य केलं. खऱ्या अर्थानं अभ्यास करून त्यांना आदर तुम्ही अर्पण करा, आभार मानून अर्पण करा. खऱ्या अर्थानं सच्चे नाही का माणूस म्हणून नाही का पुन्हा या अभ्यास करून, नोकरीवर लागा. ठीक आहे. आता बघा, कुठला शब्द असा आहे की ज्याच्यावरून नाही का आपल्याला पुलिंगचा बोध होतो? आता पहा, डोंगर, डोंगर, सूर्य, घोडा, फळा, समुद्र, दगड. हे काय आहे? पुलिंग शब्द आहे. म्हणजे दगडाचं काय पुलिंग असणार आहे? तर दगड कसा असणार आहे? पुलिंगी असणार आहे. म्हणजे पुरुष जात आहे दगडाची. म्हणूनच तर कोणाच्या टाळक्यात म्हटलं तर डोकं फुटायला लागतं डायरेक्ट. सॉफ्ट असतात, स्त्रीलिंगी असतात शब्द, फुटलं असतं का डोकं? कारण स्त्री कशी असते म्हणतो आपण? कोमल हृदयाची असते म्हणतो आपण, आहे ना. मग तुम्ही म्हणा खडे सर, हां, खडेचं सांगू शकत नाही, बरोबर आहे. पण दगडाचं काय आहे जात किंवा लिंग काय आहे? पुलिंग आहे. बरोबर आहे ना. आता बघा, काळजी करायची गरज नाही. सर ओळखायचं कसं? पहिले समजून घ्या. पहिले याच्यासोबत मैत्री करा. याला बघा डोळे भरून, मी शिकवतोय ते ऐका कान भरून, आहे ना. आकलन करा, चिंतन करा, नंतर याच्याशी मैत्री जडेल. आणि मैत्री जडली की हा विषय सोपा वाटायला लागेल. दुसरं तिसरं काही नाही. डोंगर, सूर्य, घोडा, फळा, समुद्र, दगड. मला प्रथम बघितल्यावर असं वाटतं की या शब्दाला पुलिंगी का म्हणावं? कारण नाही का याच्यामध्ये कठोरता आहे. पहिली गोष्ट, साधा अभ्यास, मला साधा सोपा अभ्यास असं सांगतो. हे शब्द सर थोडे कठोर वाटत आहे, असे निर्दयी स्वरूपाचे वाटत आहे. सूर्य सन्न तापतो. विदर्भात पाहायचं काम नाही, पारा डायरेक्ट 45च्या वरती. कसा वाटतो सूर्य? राग येतो आपल्याला, गरम वाटतो सूर्य, आहे ना. बरोबर आहे ना. वाटतो की नाही? तेजस्वी वाटतो. त्यानंतर तो वृक्ष वाटतो, कठोर वाटतो, निर्दयी वाटतो. उन्हाळ्यात राग येतो. एवढा का तापताय? रागाचं कारण नाही आहे. कारण एकमेव असा तारा आहे जो नाही का दिवसा आपल्याला दिसतो. निसर्गाचं चक्र आहे, तेवढंच महत्त्वाचं सुद्धा आहे, बरोबर आहे. तर घोडा का वाटतो आपल्याला? खूप पळणारा, ताकदवर अशी भावना येते मनात, बरोबर आहे. पहा, मी साधा अभ्यासावरून सांगतो. साधं, जास्त लॉजिक लावायचं काम नाही. PhD नाही करायची. PhD करायच्या भानगडीत पडायचं नाही. मला मार्क्स मिळवायचे आहे. कसे मिळवायचे? तर माझं शुद्ध डोकं काम आहे, कामी ठेवून मला कसे मिळवता येईल. त्यानंतर पहा, स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग, स्त्रीलिंगीचा अर्थ काय होतो? स्त्रीलिंग म्हणजे काय? तर स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द असे म्हणतात. कुठल्या शब्दाला स्त्रीलिंगी म्हणावं? तर जो शब्द स्त्री जातीचा किंवा मादी जातीचा बोध करून देत असेल त्या शब्दाला म्हणायचं स्त्रीलिंग शब्द असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आता पहा, उदाहरणार्थ काय? टेकडी, नदी, घोडी,
खुर्ची, चिमणी. पहा माझा अभ्यास काय म्हणतो मला. असे शब्द जे अतिशय सौम्य वाटतात, असं मस्त मऊ वाटतं, ज्यांना आठवलं का असं खळखळ खळखळ व्हायला लागतं. मी म्हटलं नदी. नदी कशी वाटते? नदी म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात येते थंड पाणी, मस्त गारवा, त्याच्या बाजूला असला का अशी गार हवा येतं, तिथंच डोलत राहावं वाटतं. बरोबर आहे ना? कशी वाहते म्हटलं तर झुळझुळ 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 वाटतं. बरोबर आहे? असं तिच्याबद्दल कल्पना येतं. मग तशीच कल्पना करा ना अभ्यास करताना. ज्या गोष्टी एकदम सौम्य वाटतात, अशा छान कोमल अशा वाटतात, ज्या निर्दयी किंवा कठोर वाटत नाही, त्या काय असू शकतात? साधा अभ्यास सांगतो. असं नाही बरं का, एखाद्या शब्दाला ओळखणं पुन्हा कठीण असतं, पण कसं ओळखायचं ते सुद्धा सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मला थोडं पुढे जाऊ द्या आणि लेक्चर पूर्ण बघा, कामाचं आहे तुमच्या. जर नाही तुम्हाला असं वाटलं का सर आपल्याला कामात नाही पडलं, तर उद्यापासून तुम्हाला शिकवणं बंद करतो. जेवढी कमांड आहे ना सब्जेक्टवरती, ते सगळ्या सब्जेक्ट नाही का थांबवतो. सोपं नाही झालं तर, पण थोडं बघावं लागेल तुम्हाला. वेट वॉच. बघा, घोडी म्हटलं, खुर्ची म्हटलं, चिमणी. चिमणी म्हटलं तर तुम्हाला सोडून द्या, अशी दया येते तुम्हाला. अरे बापा म्हणते चिमणी आहे ना, खूप दया वाटते तुम्हाला. दाखवत चला. उन्हाळ्याचे दिवस आहे, पाखरांना पाणी नसते प्यायला, तर आपल्या घरट्यावरती आपण एक थोडंसं पाणी ठेवत चला. चिमणी पाखरं कमी व्हायला लागली आहे. ती रानात उडायची, आता कोणातरी बागेत बसून दिसते आहे ना. कुठल्याही बागेत तुम्हाला ते त्या चिमणी पाखरांना पाणी न टाकता या खऱ्या चिमणी पाखरांना पाणी टाका. बरोबर आहे? चला तर मग पुढे बघूया आपण. पहा, नपुसकलिंग शब्द, ट्रान्सजेंडर, ना स्त्री आहे ना पुरुष है, ना आगे का ना पीछे का, बीच में का. म्हणजेच काय? नपुसकलिंग म्हणजे काय? ज्या शब्दामधून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही, अशा शब्दांना नपुसकलिंगी शब्द म्हणतात. कुठला शब्द म्हणतात? नपुसकलिंगी शब्द असं म्हणतात. कुठलाच बोध होत नाही, त्या शब्दाला सांगताच येत नाही का ही स्त्री आहे का पुरुष जातीचा शब्द आहे, त्याला नपुसकलिंग शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, मी उदाहरणार्थ असं म्हटलं, पुस्तक. काय समजते पुस्तकावरून? काहीच नाही. मी म्हटलं झाड, काय समजते झाड? समजतं का? म्हणून मी थांबवलं होतं मग. झाड. काही लोक म्हणतील सर झाड नाही सर, आहे ना झाड तर कोमल छाया देते, एकदम मृदू. झाड म्हटल्यावर असं वाटते का साच्या सावलीत जाऊन बसावं, पण झाडाचे लिंग असेल सर मग. कारण सर तुम्ही आधीच सांगितलं असं. अरे मी तुम्हाला सांगितलं असं ओळखता येतं. एक बाजू मांडली, दुसरी बाजू ओपन करतोय, म्हणून पूर्ण बघायची एखादी गोष्ट. बरोबर आहे ना? म्हणून सांगतोय. त्यानंतर बघा मूल. आता मूल हा शब्द म्हटला तर मूल म्हटल्याबरोबर आहे ना, कुठल्या जातीचा बोध होतोय? स्त्रीलिंगी शब्द आहे का पुलिंगी शब्द आहे? नाही सांगता येणार. मग कुठला असेल? नपुसकलिंगी आहे. टेबल. मी जर टेबल म्हणत असेल, मग काय उचलून बघणार का पुरुष आहे का स्त्री आहे, स्त्री जातीचा शब्द आहे का, त्याला असं हवेत झेलून बघणार का, सॉफ्ट आवाज येतो म्हणून करणार? नाही सांगता येणार. म्हणजेच काय? नपुसकलिंगी आहे. पाखरू आहे ना, पाखरू या शब्दाचा बोध काय असणार? स्त्री जातीचा की पुरुष जातीचा? कुठलाच नाही. म्हणून हे काय झालं आहे? नपुसकलिंगी आहे. आता पहा, सगळ्यात छान गोष्ट सांगतो सर. सर मला स्त्री, पुरुष आणि नपुसकलिंगी शब्द ओळखायचे कसे? हे सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तुमचा, तो मी नाही का तुम्हाला सॉल्व्ह करतो सेकंदामध्ये. काय करायचं? स्त्री जातीचा आहे, पुरुष जातीचा आहे की नपुसकलिंगी आहे, हे ओळखायसाठी त्या शब्दासमोर तो, ती, ते हे लावून बघा. काय म्हटलं मी? त्या शब्दासमोर तो, ती, ते, तो, ती, ते हे लावून बघा. आता मला सांगा, असं जर लावून बघितलं त्या शब्दाला तर डायरेक्ट सांगता येतं की तो शब्द स्त्रीलिंगी आहे का पुलिंगी आहे. तो शब्द डायरेक्ट काही झंझटच नाही. आणि जर कानाला चांगला वाटत नसेल तर ओढून ताडून लावू नका मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमच्या कानाला काही चांगलं वाटू शकतं,
कारण मन कसं असतं, उद्यानं वाऱ्याचे आहे. काही ऐकतो आणि कुठे जाऊन नाही का त्याची काडी लावून देतो आपण. तसं नाही करायचं. नीट बघायचं की ती रचना व्यवस्थित होतंय का. तो कोणासाठी वापरतो रे, तो कोणासाठी वापरतो सुदर्शन, कविता कोणासाठी वापरतो तो आपण काय म्हटलं आधीच, आपण तो कोणाला वापरतो, तर मुलासाठी तो घेतो. तो मुलगा आहे ना, तो मुलगा तिथे बसलाय, तो माझा भाऊ आहे असं म्हणतो का. तिथे मुलगी बसली आहे ना, आणि असं म्हणून का त्या मुलीकडे बोट दाखवून आपण असं म्हणतो का, तो मुलगी आहे ना माझी बहीण आहे, तो मुलगी म्हणतो का आपण, नाही म्हणत. म्हणजेच काय होतं, तो कोणासाठी वापरला जात असेल, पुरुष जातीसाठी, बरोबर आहे ना. तो कोणासाठी वापरणार, पुरुषांसाठी किंवा पुलिंगासाठी. हा आता पहा, जर तिथं मुलगी बसली आहे आणि मी असं म्हटलं तो मुलगी आहे ना माझी बहीण आहे, जमेल का. रचना चांगली नाही वाटतंय, कानाला पण चांगलं नाही वाटतंय आणि मुळातच चुकीची आहे. मुलगी असेल तर मी काय वापरायला पाहिजे, ती मुलगी असं वापरायला पाहिजे. आता पहा, मगाची गोष्ट, झाड म्हटलं, झाड हा शब्द होता. कधीतरी कोणाला असं बोलताना पाहिलं का, तुमची गावरानी भाषा सोडून द्या, स्थानिक भाषा सोडून द्या, तो झाड आहे ना, झाड तो चिंचेचं झाड आहे ना, आमचं वय, असं म्हणू शकता तुम्ही. तुमच्या बोलण्याला काही अर्थ नसते, कारण तुम्हाला परीक्षेत असणारे सारे पर्याय ऑप्शन नाही का चांगले वाटत असतात. पण असतंय का राव, तसं नाही राहत ना, कारण अभ्यास आणि अज्ञान आडवं येत असतं आणि त्याच्यासाठीच मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची असते. बरोबर आहे. ज्ञान जिथं वाटत राहील ना तिथून ज्ञान घ्यायचं, सरळ गोष्ट आहे. आता बघा, या झाडाला ना तो लावता येते ना ती लावता येते. मग या झाडाला काय लावणार, ते लावणार. ते चिंचेचे झाड आहे ना, ते माझ्या शेतातलं झाड आहे, किंवा ते चिंचेचे झाड जिथे दिसतंय ना ते शेत माझं आहे, ते शेत माझं आहे, ते चिंचेचं झाड माझ्या शेतात आहे. म्हणजे त्या झाडाकडे बोट दाखवून मी त्याचं सांगू शकतो झाडाचं. मग झाडाचं काय आहे, झाडाचं लिंग कुठलं आहे, तर नपुसक लिंगी शब्द आहे हा झाड. कळलं विद्यार्थी मित्रांनो, कळतंय ना. सोपं आहे, आणि सोपं वाटत नसेल तर अभ्यास करायचा. कुणासोबत करायचा, माझ्यासोबत करायचा. का करायचा, कारण तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रबोधनाचा वसा घेतला आहे आपण, घडवायचे, त्यांना खऱ्या अर्थानं ज्ञानाची ओळख करून द्यायची. बरोबर आहे. बघा, तो पुरुषसाठी, ती स्त्रीलिंगीसाठी आणि ते नपुसक लिंगासाठी वापरल्या जातं. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे पहा, उदाहरणार्थ आहे, तो खडू, म्हणजे खडूची जात काय असेल, म्हणजे सॉरी जात म्हणतो मी, लिंग काय असेल खडूचं, लिंग काय असेल खडूचं, लिंग खडूचं पुलिंगी शब्द आहे. खडू कुठला शब्द आहे, पुलिंगी शब्द आहे. जर म्हणत असेल पा, या चिमणी समोर ती लावलं, डायरेक्ट कळतं. एवढं भारंभार वाचायचं आणि यायचं काहीच नाही. तसं करण्यापेक्षा सोपं करायचं. तो ती ते हा लक्षात ठेवायचं. पहा, तो ती ते काय आहे हे सुद्धा सांगतो तुम्हाला, समोर येणार आहे. नाही तर ज्याला माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्ही साधं तुम्हाला प्रोत्साहन देता येत नाही की एखाद्याचं शिकवणं चांगलं असेल तर त्याला प्रोत्साहित करा. मला नाही केलं तरी चालेल, कारण मला माहीत आहे, बरोबर ना, चांगलं शिकवतो म्हणून. ठीक आहे, काही हरकत नाही. कारण कसं असतं, मला माहीत आहे तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही चांगलं म्हटलं वाईट म्हटलं तरी नाही का, तुम्हालाही माहीत आहे, तुम्हाला असं वाटतं मोफत आहे. मोफत असं काही नसतं. ज्ञान खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला आयुष्यात प्रगती करण्यासाठी. माहीत आहे का तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखी लोक शिष्यवृत्ती घेऊन बाहेर शिकायला गेले, कारण त्यांना माहीत होतं की जेव्हा आपली परिस्थिती नाही तेव्हा कसं शिकलं पाहिजे. अब्राहम लिंकन जे 3 वेळा राष्ट्राध्यक्ष राहून गेले, त्यांचं शिक्षण माहीत आहे तुम्हाला कसं झालं. त्यांना पुस्तक वाचायची आवड होती. एकदा त्यांना एका जणाकडे खूप छान पुस्तक दिसलं. ते काय म्हणा, मला पुस्तक वाचायला पाहिजे. त्यांनी त्याच्याकडून दिवसभर काम करून घेतलं, पहिले बागकाम करून घेतलं
आणि नंतर ते पुस्तक दिलं वाचायला. अब्राहम लिंकनांना माहीत होतं का परत नेऊन द्यावं लागेल, लगेच वाचलं आणि परत नेऊन गेलं. शिक्षण हे म्हणते. तुम्ही म्हणा बरं तिला फुकट शिक्षण होतं म्हणून. आणि खरंच सांगतो तुम्हाला, मी कुठल्याही दुसऱ्या प्रायव्हेट गोष्टीबद्दल न बोलता तुम्हाला ज्या शासन आपल्याला पुरवत आहे, अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला कुठल्याही विषयाची अडचण आली तर मी आहे ना, जगातला कुठलाही विषय घेऊन या तुम्ही, ठीक आहे. आता बघा, हे डस्टर आहे. डस्टर या शब्दाचं लिंग कुठलं? ती डस्टर म्हणणार का तो डस्टर म्हणणार? असं म्हणणं चुकीचं आहे. ते डस्टर म्हणजे नपुसक लिंगी आहे. तो मुलगा 100% कळतं का हा पुलिंगी शब्द आहे. ती मुलगी 100% कळतं की हा स्त्रीलिंगी शब्द आहे. बरोबर आहे ना? ते मूल 100% कळतं की हा नपुसक लिंगी आहे. नपू स्त्री आणि पू असं लिहिलं असेल तर पुलिंग स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग होतं. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो? तर अशा तऱ्हेनं तुम्हाला लिंग ओळखता येतील, एखाद्या शब्दाचं लिंग जाणता येईल. आणि पहा, मी पहिली पद्धत सांगितली तुम्हाला. पहिली सांगितली का हृदयावर हात ठेवायचा आणि थोडं विचार करायचा, हे कठोर आहे का मृदू आहे ओळखण्याची एक पद्धत. मला समजते तेवढं मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. असा अभ्यास नाही म्हणत, पण आपल्याला समजलं तेवढं करायचं. दुसरी सोपी गोष्ट ओळखायचं कसं? तो, ती, ते हे शब्दाच्या समोर लावून पाहायचं. पुन्हा आहे ह्याच्यात. नाही समजलं तर पुन्हा अभ्यास थोडा वाढवतो. म्हणजे 3 पद्धती शिकवतो मी. म्हणजे त्याला एक म्हणायचं सोपं, मध्यम आणि कठीण. आता थोडं कठीणाकडे जाऊया. पुन्हा कसं ओळखता येईल? कारण काही लोक खूपच हुशार असतात, आहे ना. मग त्यांना असं वाटतं हे तर आपल्याला येतच. भाऊ, 100 प्रश्नामध्ये जेव्हा एक प्रश्न येतो ना गडबडीत आणि 1 मिनिट असतो, तेव्हा काहीच सुचत नाही आपल्याला. कारण माहिती आहे, मिनिटाची कदर केली पाहिजे. सेकंदानी नाही का, म्हणजे एखाद्याचं गोल्ड मेडल चाललं जातं सेकंदाचं. 1 मिनिटानं कोणाचं तरी मरण हुकतं. असं आपण किती वाचतो पण सोडून देतो. रिअल फॅक्ट आहे ना. पुस्तक का बनतात? तर अनुभवाचे पुस्तक बनत असते आणि ते लोक, शहाणे लोक वाचत असतात. चला मग पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, की आता पहा, लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल. लिंगभेद आहे ना, म्हणजे लिंगाचा भेद, म्हणजे त्याला जर बदलवलं तर नामाच्या रूपात काय बदल होतो किंवा कसा बदल होईल, म्हणजेच काय पुन्हा ओळखता येईल कसं पहा, है ना. आता पहा, एक आहे आपल्याकडे आकारांत पुलिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते व त्याचे नपुसक लिंग रूप एकारांत होते. कळलं नाही सर? म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझं पहिले लेक्चर वाचलं, ऐकलं नाही का? सांगतो मी. एकूण एक शब्दाची अर्थ सांगितला. आकारांतचा अर्थ काय होतो? कारांत म्हणजे काय म्हटलं होतं मी? कारांत म्हणजे अंत, अंत होणे. कसा अंत होते म्हणतो? आकारांत म्हणजे आचा साऊंड येत असेल. जर आकारांत पुलिंगी का कशातही म्हणतो त्याच्यात पुलिंगी, जर प्राणीवाचक नाव असेल, प्राणीवाचक पुलिंगी नाव असेल, प्राणी म्हणजे कोणाचं नाव पाहायचं? एखादा प्राणी जो पुलिंगी आहे, पुरुष जातीचा आहे, असा शब्द जो पुलिंगी आहे आणि प्राणीवाचक शब्द आहे, अशा जर शब्दाचा जर अंत आने होत असेल, आने जर याचा अंत होत असेल, तर त्या नामाचे स्त्रीलिंगी रूप, त्या नावाचं जर स्त्रीलिंग रूप करायचं असेल तर त्याचा अंत ईने करा म्हणते तो. कशाने करा? ईने. कोणत्या ईने दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? दीर्घ ई. आणि तुम्हाला समजत नाही म्हणून सांगतो, मोठा ई. बरोबर आहे. त्याचा अंत मोठ्या ईने करायचा, म्हणजे ते नाव, ते पुलिंगी नाव जे आहे ना प्राणीवाचक, ते स्त्रीलिंगी होईल. आणि जर त्याचं नपुसक लिंगी करायचं असेल तर त्याला एकारांत करा, म्हणजे त्याचा अंत एने करा. म्हणजे पहिला साऊंड आला माझा आ, त्याला जर स्त्रीलिंगी करायचा तर साऊंड काढा ई, आणि त्याला जर नपुसक लिंगी करायचं असेल तर काढा ए. मस्क्युलाइन, फेमिनाइन आणि ट्रान्सजेंडर. बरोबर आहे इंग्लिश मधले. तर
बघा की जर मी म्हणत उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण मुलगा 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 गा 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 गा, कशाचा आवाज येतो? आचा आवाज नीट ऐकला पाहिजे. आकलन ही आपली 5वी क्षमता आहे. ज्याला आकलन करता येत नाही त्याचं काहीच होऊ शकत नाही. आकलन करण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात. मग तुमचा तो 5वा इंद्रिय जागृत होत असतो. बरोबर आहे. तर पहा, मुलगा म्हणजे माझा आवाज कसा येत आहे? आचा आवाज येत आहे. आणि मुलगा, या मुलाला तो लागतो, तो मुलगा. कुठल्याही शब्दाचं लिंग ओळखता येतं, फक्त असं दिसण्यावरून स्त्रीलिंगी आहे पुल्लिंगी नाही. बरोबर आहे ना? तर मुलगा हा शब्द त्याला तो लागतो, तो मुलगा असं म्हटलं. या मुलाचं मला स्त्रीलिंगी करायचं आहे. हे सोपं फक्त समजायसाठी, याच्यापेक्षाही कठीण आहे. एखादा शब्द कठीण येतो, इथे प्रश्न विचारेल का? हा प्रश्न कधीच येणार नाही. लिहून घ्या. मुलगा या शब्दाचे पुढील पैकी लिंग कुठले? आणि तुम्हाला टाकलं खाली स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी यापैकी नाही, असा प्रश्न मरून मातीत गेलं तरी विचारणार नाही. कारण सोपं आहे. थोडं काहीतरी ट्रिकी पाहिजे, तुम्हाला गोंधळात टाकणारं पाहिजे. तर इथे विचारणार आहे. मग हे का घेतोय? समजण्यासाठी घेतोय. मला तेवढंच पाहिजे, PhD करायची नाहीये. आता पहा, आने याचा अंत झाला म्हणून मी याला आकारांत आकारांत आकारांत, ज्याचा अंत आने झाला त्याला आकारांत, ज्याचा एंड आने झाला. आता मला या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप करायचं आहे. काहीच नाही म्हणतो, त्या आला का करा? ई करा. आणि म्हणून मी वर्णमाला शिकवली होती आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला होता का कसं ओळखायचं. याच्यात इथे म्हटलं मुलगाचं मला स्त्रीलिंगी रूप झालं मुलगी, आणि मला डायरेक्ट समजते इथे मोठा ई दडलाय. कसा दडलाय? कारण याची वेलांटी कुठून आहे? इथून आहे. उजवीकडून असली तर मोठा ई, डावीकडून असली तर छोटा ई. म्हणून तुमच्या लिहिण्यात आणि मराठी याच्या करण्यात फरक येत असतो. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणून समजत नाही वाईट लिहू कसं नेमकं ई काढू, छोटा ई काढू का मोठा आहे. तुम्हाला सांगतो, मला एकूण लिहून दाखवा बरं. एकूण म्हणजे हिशोब केला तुम्ही पैशाचा, एकूण लिहायचं कसं? काही लोक सांगतो तुम्हाला हे एकूण असं लिहितील, एकूण रुपये. हा एकूण बरोबर नाहीये. हा एकूण असा पाहिजे, फक्त एवढंच पाहिजे, आहे ना. अर्धवट शिकलेल्या लोकांना हे समजत नाही, म्हणून पूर्ण शिकायचं. आता बघा, म्हणजे ह्या आचा जो अंत याला कट केलं आणि मी ई म्हटलं तर माझ्याकडे काय तयार झालं? मुलगी, स्त्रीलिंगी. आता मला ह्या शब्दाचा नपुसक लिंगी करायचा आहे. म्हणजे मला नर जातीचा आणि स्त्री जातीचाही बोध होत नाही. पण होतो का हा शब्द असा? 100% होणार. मुलगे किंवा मूल असं म्हणतो. हा शब्द आहे नाही आता वापरणार, पण मूल असं म्हणतो. मूल हा शब्द नपुसक लिंग आहे ना. का बरं? पहा, याला असं म्हटलं, तो मूल असं म्हणतो का कधी? तो मूल असं म्हणणार का रे? सुदर्शन, वैष्णवी, स्वाती असं म्हणू का आपण कधी? कधीच म्हणणार नाही. याला म्हणायचं ते मूल असं म्हणणार. आणि ते कोणासाठी वापरतं? नपुसक लिंगासाठी वापरतो. ते मूल. बरोबर आहे. म्हणून हा शब्द 100% डोळे झाकून काय असणार? नपुसक लिंगी असणार. पुढील पैकी नपुसक लिंग असणारा शब्द कुठला असे विचारू शकतं. त्याच्यात हे टाकू शकतं. ठीक आहे. आता पहा, पुन्हा शब्द घेतो. पोरगा. कशाचा आवाज येतोय? पोरगा. शेवटी पोरगा, गा 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 आ, आचा आवाज येतोय. शेवटी कशाचा आवाज येतोय? आचा. आता मला पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा स्त्रीलिंगी करायचं. काय करायचं? पोरगी, पोरगे. आता सर म्हणाल, तुम्ही म्हणाल प्राणीवाचक नाव. पोरगा प्राणी नाही आहे का? माणूस प्राणी नाही आहे का? किंवा मुलगा प्राणी नाही आहे का? सर कसं बोलताय सर तुम्ही? आम्हाला तर तुम्ही पागलात काढला. मनुष्य हा प्राणी आहे, पहिले हे समजलं पाहिजे. म्हणून काय म्हणतो, कोणताही भाषा काय म्हणते? शब्दाचा नीट विचार करा. आणि मी काय करतोय? फक्त शब्दाचा विचार करतोय, PhD नाही करतोय. शब्दाचा विचार कळल्यावरती मला कळतं की शब्द काय आहे. ठीक आहे. हे सगळे प्राणीवाचक नाव आहे. नाही तर आपल्याला तुम्हाला असं वाटेल काय सांगताय सर. आता बघा, मग या आकारांताला मी काटलं, इकारांत केलं, म्हणजे पोराचं पोरगी झालं, स्त्रीलिंगी नाव आहे. नपुसक लिंगी करायचं असेल तर पोरगे. आता हाय फार कमी वापरता, पोरं. आणि तुम्ही तर त्याच्यापेक्षा गावंढळ शब्द वापरता, पोट्टे. हा तर कुठंच नाही आहे बे. आहे का? नाही आहे. बे पोट्ट्या हे तुम्ही काढलं शोधून, आणि प्रमाण भाषेत त्याला कुठं नाही आहे, याच्यावर विचारते नाही. पोट्ट्या हाय पुढील पैकी नपुसक लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? बे पोट्टे. तो पोट्टे होते का? ती पोट्टे होते का? तो पोट्टे होते का? नाही होत. तुम्ही काढलेला शब्द आहे, प्रमाण भाषेत त्याचं स्थान नाहीये. तुम्ही वापरू शकता, बाहेर वापरा. त्यानंतर बघा, कुत्रा आहे. कुत्रा हा शब्द आहे, आत्ताच सांगितलं
कुत्रा हा पुलिंगी शब्द आहे. आनी अंत होतोय. कशाने अंत होतोय? आणि कुत्री, मुली खूप वापरतात हा शब्द, आधी सांगितलं. त्याच्या तोंडातच असते. कुत्रा, कुत्री, मांजरं, बकरे सब वापरून टाकतात ते. आता पहा, कुत्री ई असं म्हटलं, मोठा ई आहे याच्यात, याचं मला नपुसकलिंगी करायचं आहे. कुत्रे, ह्या आहे तुमचा फेमस शब्द, हे चांगलाही वापरत नाही तुम्ही, बरोबर आहे. कुत्रे असं म्हटलं तर हे झालं. पहा, आता मी इथे एक गोष्ट वाढवली आहे. हे नाव झालं एकवचनी. एकवचनी म्हणजे काय? एक वचन म्हणजे वचन, मी आधी सांगितलं, वचनाचा अर्थ होतो बोलणे, बरोबर आहे ना. वचन म्हणजे बोलणे. तुम्हाला वेगळंच वचन वाटतं ते. प्रेमात दिलेलं वचन नाही मित्रांनो, इथं प्रेम बी इथं आणू नका. वचन म्हणजे फक्त बोलणे, बरोबर आहे. कुत्रे असं वाटेल कोणातरी, अनेक आहे बुवा, 4-5 म्हणून कुत्रे असं म्हटलं, असं वगैरे काही नाही. एक वचनातला शब्द आहे. आणि इथे प्रश्न विचारते, कारण तुम्हाला कुत्रे असं म्हटल्याबरोबर असं वाटेल का हे खूप सारे कुत्रे आहे म्हणून असं म्हणत असेल कुत्रे बुवा, म्हणजे खूप सारे 4-5 दिसत असेल, ते एक वचनी शब्द आहे. त्यानंतर बघा, घोडा आणि अंत होतोय. घोडी म्हटलं स्त्रीलिंगी झाला, घोडे म्हटलं नपुसकलिंगी झाला, एक वचन झाला, बरोबर आहे. अशा अर्थानं लिंगभेद, जर त्याचा लिंगभेद करायचा असेल, कुठल्या लिंगाचा आहे किंवा बदलवायचा असेल, तर त्याचा शेवटचा उच्चार पाहायचा, म्हणजे शेवट येणारं अक्षर कोणतं मिक्स आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला बाराखडी शिकवली. मला माहीत होतं, का माहीत? मार्गदर्शकालाच माहीत असतं. आणि तुम्हाला जर विश्लेषण करा म्हटलं तर 15 पुस्तक घेऊन बसावे लागेल आणि त्याच्यातून शोधून म्हणजे एक विषय शिकायला तुम्हाला 3 वर्ष लागेल. ते तसं नसतं करायचं, मार्गदर्शकाकडून शिकायचं असतं. म्हणून नाही का लेक्चर पूर्ण ऐकायचं, याच्यानंतर भयानक आहे, ठीक आहे. तर लिंगभेदामुळे आपण या सगळ्या रूपात बदल होतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला आकारांत, इकारांत, प्राणीवाचक नाव बघतोय. याचा पुढे जाऊन बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काही प्राणीवाचक पुलिंगी शब्द आहे, काही प्राणीवाचक पुलिंगी शब्द आहे. आता प्राणीवाचकच म्हटलं बरं का, म्हणजे आपणही आलो त्याच्यात. तुम्ही तर खूप शब्द काढता आहे ना. काही लोकांना गावात जा, लावडीन दिसली म्हणतो आपण. कुठून आणली? म्हणजे काल्पनिक गोष्ट आहे, म्हणजे काल्पनिक गोष्टीला नाव आहे. भूत कुठून आणला? कोणालाच माहीत नाही, भूत कोणी पाहिलाच नाही, पण भूत असं म्हटलं आहे. आता भूत नावाचे लिंग कुठलं आहे? तुम्हाला जे सिरियलमध्ये दिसते किंवा मूवीमध्ये दिसते ते त्याचं लिंग ठरवता तुम्ही, तसं आहे का? पण तो शब्द आहे त्याचं काहीतरी लिंग असायला पाहिजे. आता पहा, काही प्राणीवाचक पुलिंगी शब्दास, पुलिंगी म्हणतो मी परत, मी प्राणीवाचक म्हणजे काय ते सांगितलं, पुलिंगी म्हणजे काय ते सांगितलं, शब्द म्हणजे काय ते सांगितलं. काही प्राणीवाचक पुलिंगी शब्दास इन प्रत्यय लिहायचा, प्रत्यय लावून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात, आहे ना. म्हणजे प्राणीवाचक नावाला स्त्रीलिंगी करायचं असेल तर त्याला इन लावा. पहा, इथे एक शब्द आहे मालक. मालक हा काय झाला? पुरुष. आणि मालकीन काय झालं? स्त्रीलिंगी. आता सर तुम्ही हे मला विचारू नका, माझं मागचं लेक्चर बघा. सर इथे इन नाही दिसत आहे. अरे हा जो दिसत आहे ना उजवीकडून वेलांटी, म्हणजेच याच्यात ई दडलाय, बरोबर आहे ना. त्यासाठी मुळासकट वर्णमाला शिकली आपण, नावही तसंच दिलं आपण, मुळासकट वर्णमाला, आहे ना. आता बघा उदाहरणार्थ तुम्हाला सुतार. सुतार जर म्हटलं, सुतार म्हणत असेल, सुतारचं काय झालं? सुतारीन. माळीचं काय झालं? माळीन. हे एकदम सोपं आहे, याचा अंतबिंत नाही पाहायचा, डायरेक्ट म्हणून पाहायचं. वाघ, वाघीन म्हणतो आपण. सिंह, सिहीन, बरोबर आहे. कुंभार, कुंभारीन. पाटील, पाटलीन. तेली, तेलीन. तेल्याची बायको असली का म्हणतो आपण? तेलीन आहे बा. लोहार, लोहारीन. धोबी, धोबीन. हत्ती, हत्तीन. कोळी, कोळीन. अभ्यास जर नाही केला तर या धोब्यासारखी कंडिशन होईल, ना घर का ना घाट का. म्हणून अभ्यास करा. समजलं? ज्या प्राणीवाचक पुलिंगी शब्दास इन जर प्रत्यय लावत असेल तर ते स्त्रीलिंगी रूप होतं त्याचं. पुढे बघूयात. पुन्हा बघा, तिसरा मुद्दा बघतोय की काही प्राणीवाचक अकारांत. आता पुन्हा अंत आला. अंत कसा होत आहे? अनि. कोणाचा? प्राणीवाचक नावाचा. कोणतं नाव? पुलिंगी. असं जर प्राणीवाचक नाव आहे, तुम्हाला परीक्षेत विचारते, गोप या शब्दाचं पुढील पैकी स्त्रीलिंगी रूप कुठलं ते निवडा, आणि पर्यायात दिलं असते
गोपीन, गोप, त्याच्यानंतर यापैकी नाही, आणि पुढे एखादा शब्द दिसेल. सारखं दिसतं तुम्हाला. आणि गडबडीत नाही का, एवढे 100 प्रश्न असतात, वेळ कमी असतो, टिक 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 वाजत असते. अतिशय खुश असतो आपण, सरनी शिकवलं, उडत उडत वाचत जातो. नीट वाचायचं. पहा, काही प्राणीवाचक अकारांत पुलिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात. फक्त काही बरं का. जसं पहा, हंस, हंसील नाही म्हणायचं, नाही तर ते हंसिली हे गाणं पण आहे आणि काही भलतं लावता तुम्ही. हंसील नाही म्हणायचं. ठीक आहे. हंस काय होईल? हंस काय होणार? हंस काय होईल? हंसी. इथे प्रश्न विचारलाय. हंस या पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगी पुढीलपैकी रूप कुठले? तर हंसी हे काय आहे? स्त्रीलिंगी रूप आहे. आता बघा कशाने अंत झालाय? हंस, हंस, स, हंस, 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 स, अचा आवाज येत आहे. आता इथं हंसी असं म्हणतोय, तर कशाचा आवाज येतोय? ईचा. नाही आला तुम्हाला ईचा आवाज तरी लक्षात ठेवा, इथून वेलांटीकडे दिसत आहे. मी हुशार असेल तर असं लक्षात ठेवील, जास्त डोकं लावणार नाही. त्यानंतर वानर, तर काही लोक यांना वानरीन करण आणि पर्यायात दिसते तिथे वानरीन. काय वानरीन तोंडाचे आहे म्हणतो आपण, असे आपण आपल्या भाषेत वापरतो. पण मेन मुद्दा आहे, प्रमाण भाषेत जागा आहे का यांना? नाहीये. तर पहा, वानर जर असं म्हणतच अनी अंत होत आहे, याला मी बदलवतोय, ईने अंत करतोय. मोठा ई तर नक्कीच आहे याच्यात. वानरी स्त्रीलिंगी रूप आणि हे पुलिंगी. हाय विचारलाय परीक्षेत, हाय विचारलाय. पुढचा गोप, याचा गोप पा अनी अंत झाला, स्त्रीलिंगी रूप करायचा आहे, ई करा, गोपी. बरोबर आहे ना? म्हणजे गोप या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आणलं? गोपी घेऊन आलो मी. त्यानंतर पहा, दास, जर महिला दासी असेल तर एका राजाची, माझ्याकडे महिला दास आहे असं म्हणू का? चुकून जाईल की राव. दासी हे त्याचं काय आहे? स्त्रीलिंगी रूप आहे. बेडूक, हा प्रश्न विचारला होता. बेडूक, बेडूक ह्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय? बेडकीन, पर्यायात होतं बेडकीन. असे पोरं पाऊस पडल्याबरोबर नाही का गावातले का जमा करायला निघतात माशा म्हणून. बेडकाची म्हणजे बेडक ताडपोळ असते ते. त्यांना असं वाटते का मासे आहे बॉ, हे मस्त मजा येते पोरांना. कधी गेले होते का? तो अभ्यास आहे, अभ्यास. शिक्षण म्हणजे काय, तर या आसमंताच्या पलीकडे काय चाललंय, आजूबाजूला काय घडतंय, कोण मिनल मॅडम सोनल मॅडमची काय कुजबूज करताय, बारीक ऐकायचं आणि तिकडे नेऊन जाळ करायचा स्वतःचा. असं नाही. अभ्यास म्हणजे ऐकायचं, आसमंतात काय चाललंय, आसमंता पलीकडे काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय, काय कोणाशी कसं कुजबूज, पक्ष्यांची कुजबूज काय आहे, आणि घरी येऊन त्याचं मनन करणं म्हणजे शिक्षण होय. आणि ते शिकवतोय. पहा, बेडूक असा परवलीचा शब्द आहे, पण तरी विचारला का बेडूकचं स्त्रीलिंगी रूप काय, तर बेडकी. एवढं साधं गणित येत नाही, तर लक्षात ठेवायचं. बेडूक, बेडकी. आणि अंत झाला, बेडूक पुलिंगी प्राणीवाचक नाव, त्याला स्त्रीलिंगी प्राणीवाचक नाव करायचं असेल तर बेडकी म्हणजे ई केलं. जर म्हटलं तरुण, आणि अंत होत आहे, तरुणी म्हणतो मी, ईनी अंत केला, स्त्रीलिंगी नाव. देव, देवी आहे ना, ईनी अंत होत आहे, म्हणजे कुठलं नाव आहे? स्त्रीलिंगी. हरिणा, हरिणी, 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 हरिणी आहे ना, तर स्त्रीलिंगी नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोपं आहे का कठीण आहे? आणि कठीण असेल तरी सोपं म्हणा. आज जर सोपं म्हणाल तर उद्या सोपं वाटेल. आणि वारंवार बघा मला, ठीक आहे? मला म्हणजे याच्याकडे बघा. पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, चौथं, हे मी कठीण वाटणारं पण आधी 2 टप्प्यातून सोपं केलेलं आणि आलं पाहिजे तुम्हाला असं सांगतोय. पहा, काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना काही आकारांत आहे, काही नावं काय आहे? आकारांत आहे. म्हणजे ज्या शब्दांचा, काही नामांचा आणि अंत होत असेल त्या पुलिंगी. आता फक्त बदललं स्वाती, आता झालं पदार्थवाचक. काय म्हणतो? पदार्थ. पहिले प्राणीवाचक होतं, आता पदार्थवाचक. पॉइंट आहे बॉस. पदार्थवाचक. पदार्थ जिवंत असतो का?
आम्हाला हेच माहीत नाही सर. जिवंत असतो का? माझे विद्यार्थी काय काय खूप छान आहे, माझ्या समोर बसून असतात आहे ना. पदार्थवाचक कधीच काय असतो, तो जिवंत स्वरूपात नसतो. आता पदार्थवाचक नामाचे आहे ना काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना इकारांत प्रत्यय लागून त्याची लघुत्व दर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. लघुत्व म्हणजे छोटी रूप बनते, छोटंसं रूप बनते, पण ते स्त्रीलिंगी रूप असते. लघुत्व म्हणजे काय? छोटं. आता कसं माझा जर उदाहरण देतो, लोटा. कशाचा आवाज येतोय? लोटा 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 आ. बरोबर आहे ना. आता तर लग्नही नाहीये, त्याच्यामुळं खूप हाणायचं आणि सकाळी मग काय करायचं गावाकडले लोक पाहायचे कुठे चालले, खूप फुकटचं खायचं. अर बाप दुसऱ्या दिवशी लग्न नाही राहत का सर? करोनाच्या काळात कुठले लग्न, जे दिसलं ते झोडपायचं. बारसं म्हणू नका, काहीच म्हणू नका, आहे ना. म्हणजे काय? लोटा हा झाला लोटा. आता ह्या पदार्थवाचक नाव आहे ना, थिंग्स आहे, वस्तूचं नाव आहे. याचं करायचं आहे मला स्त्रीलिंगी रूप. मग काय म्हणायचं? लोटी. काय म्हणायचं? ते नाही घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाईन पोलीस भरती रूप तुझे. हे आपलं लोटा लोटी वस्तूचं नाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा खूप 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 गडबड असते आपली, मुळात गडबड आहे. लोटा लोटी कशाला करतो म्हणतो, म्हणजे आपल्याला मनाचं राहते धक्काबुक्की काय करतो है ना. हे लोटा लोटी हे आपण सर्रास वापरतो. आता बघा, खडा कशाचा आवाज येतो? आचा. काय झालं? खडी. ई दळलाय. म्हणजे खडा म्हणताना थोडंसं स्पष्ट आणि लांबत उच्चारतो. कसा? खडा 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 म्हणतो. खडी खडी कोणतं रूप आहे? यहाँ पे काय को तू खडी, वैसी खडी नहीं, खडा खडा खडी स्त्रीलिंगी रूप. आता म्हटलं सुरा. सुरा सुरी. सुरा कापायचा आणि त्याचा स्त्रीलिंगी रूप करायचं असेल तर लघुत्व दर्शक सुरी तयार होते. सुरा घेऊन ये रे, सुरी आहे ना. बघा स्त्रीलिंगी रूप. सूर, राक्षसांना पण सूर म्हणतात, बरोबर आहे ना. त्यानंतर गाडा आहे. गाडाला काय म्हणतो? गाडी. गाडा त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं गाडी. मी म्हटलं दांडा. दांडी. दांडा दांडी पुलिंगी पदार्थवाचक, स्त्रीलिंगी पदार्थवाचक. मी म्हटलं आरसा. याच्या आधीच सांगितलं. कुणाचे आळशी डोळे. आळसले असेल ना सर, लेक्चर कंटाळा येत आहे, अभ्यासाचा कधीच कंटाळा आला पाहिजे नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि मी तर तुम्हाला असं सांगतोय की तुमच्या दैनंदिन जीवनातले शब्द उचलून सांगतोय. कुणाचे आरसी डोळे, कुणाची आळसी डोळे, कुणाच्या डोळ्यात कुणाला बघून मारती हे डोळे. सर इथं प्रश्नच नाही आहे, कारण तुम्ही ऑनलाईन आहे, तुम्ही डोळे पाहू शकत नाही आहे ना, समोर असते ना तुम्ही, है ना. हम आंखों की नज़ाकत और सांसों की सरसराहट से पहचान जाते हैं कि स्टूडेंट का क्या प्रॉब्लेम है. तुम्ही समोर नाही म्हणून सांगा, नाही तर लगेच सांगितलं असतं कोणाला काय समजलं, कोणाला काय नाही समजलं. आरसा. आरसी. बरोबर आहे. अशा तऱ्हेनं परत सांगतो, काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागून त्याची लघुत्व दर्शक स्त्रीलिंगी रूपे तयार होतात. आणि तुमच्यासाठी विचारलेलं लोटा लोटी, खडा खडी, सुरा सुरी, गाडा गाडी, दांडा दांडी, आरसा आणि आरसी. कळलं विद्यार्थी मित्रांनो? मला असं वाटत आहे, आणि ज्यांना कळत नसेल काळजी करायची नाही, काहीही कठीण नाही आहे आपल्यासाठी.
बरोबर आहे. असं अभ्यास करायचा. 25 प्रश्न आले ना, 25च्या 25 मार्क घ्यायची ताकद मी इथं देतो तुम्हाला, आहे ना. सगळं. कारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बाजारात गेलं तर पुस्तकांची गर्दी, यूट्यूबला गेलं तर चॅनलची गर्दी, टेलिग्रामला गेलं तर चॅनलची गर्दी, आणि भयानक भयावह अवस्था राहते. प्रत्येक पुस्तकावर लिहिलेलं राहते MPSC UPSC PSI ST AS हो, तलाठी, पोलीस भरती, क्लर्क, ग्रामसेवक. जबरदस्त. का लेखक आहे रे, आहे ना. पण इथं सांगतो मी तुम्हाला कुठला फरक आहे. दर्जा आहे बॉस, दर्जा. चपराशाला कधी कलेक्टरचं काम देईल का हो तो? चपराशाला जर नाही का कलेक्टरचा पेपर देणार का तो? कर्मचारी कधी अधिकारी बनेल का हो? कर्मचारी काय म्हणतो, टेबल के नीचे से. अधिकारी का म्हणतो, जो कुछ है टेबल के ऊपर बात कर भाई. गंमत करतो विद्यार्थी मित्रांनो. कुणी कर्मचारी असेल तर सांगतोय तुम्हाला, बस जस्ट मजाक करतोय, ठीक आहे. आता बघा पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो की शब्द कहाँ से आए बोला, संस्कृत मधून आले. मराठीवर कोणाचा पगडा आहे? संस्कृत. मराठी भाषा कशापासून निर्माण झाली? संस्कृत आणि प्राकृतपासून. मग संस्कृत पण भाषेतले शब्द आहे ना, बरोबर आहे. शब्दसिद्धी त्यासाठीच बघितलं ना. आता पहा, संस्कृतातून मराठीत आलेल्या, संस्कृतमधून मराठीत आलेल्या. मग तुम्हाला पुन्हा प्रश्न, सर संस्कृत भाषेचं व्याकरण कोणी लिहिलं? पाणिनी ऋषींनी लिहिलं. कोणी? पाणिनी. जो घरातून पळून गेला, ज्याला खूप रागवत होते का तू अभ्यासच नाही करत, तो दूर गावाकडे कुठेतरी गेला, त्याने पाहिलं का दगडावर जाणार नाही का माठ ठेवू खाचा पडू शकते, तर माणसाला अभ्यास करून करून ती गोष्ट येऊ शकते. म्हणजे सराव तुम्हाला मोठं करू शकते. अभ्यासातला सराव करा माझ्यासोबत. पहा, संस्कृतातून मराठीत आलेल्या नामांची म्हणजे शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात. संस्कृत मधून जर एखादं नाव आलं, शब्द आला, तर त्याचं जर रूप मला स्त्रीलिंगी करायचं असेल तर ई प्रत्यय लावा म्हणते. त्याला काय लावा? व्याकरण सांगते मला, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, बरोबर आहे. ई प्रत्यय लावायचा. कोणता? व बी प्रत्यय लावायचा नाही. बे तर लावूच नका, ठीक आहे. आता बघा, संस्कृत मधून शब्द आला राजा. राजाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? राजी, राणी. मला राजाचं विचारलं तर राज्ञी असं त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. राजा, राज्ञी, ई प्रत्यय लागला. राज्ञी म्हणा तुम्ही, राणी तर म्हणताच, ते तर आहे, बरोबर आहे ना. कारण हा परवलीचा शब्द आहे. म्हणजे परवली म्हणजे नेहमी वापरण्यात येणारा. मी असं परवली म्हणतो तसं घाबरायचं नाही. तर राजा, राज्ञी. त्यानंतर बघा, माझ्याकडे जर शब्द आहे श्रीमान, तुम्ही कसं लिहितो? जर एखाद्याला मला लग्नपत्रिकेत बोलायचं श्रीमान सुरेशराव देशपांडे, आणि मला जर तिथे मधुलता लिहायचं असेल तर मी असं लिहितो श्रीमती मधुलता देशपांडे, बरोबर आहे ना. म्हणजे श्रीमानचं काय केलं? श्रीमती. श्रीमान हे नाव कुठून आलं? संस्कृत मधून. मग त्याचं काय केलं? श्रीमती. आता पहा, भगवान या नावाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? भगवती. भगवान हा शब्द कुठून आला? संस्कृत मधून आला. आणि मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती, बरोबर आहे. मस्त ट्रिक, स्टोरी बनवली होती, है ना. अशा तुम्ही बनवल्या आहे का? तुम्ही स्टोरी बनवल्या आहे का? मस्त विद्यार्थी मित्रांनो चॅट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला वारंवार सांगतो, अभ्यास ना नॉलेज शेअर करा एकमेकांशी. समोरच्या नाही केलं तर चालते, आपण करून टाका, आपल्याला जास्त येईल, आणखी तुम्हाला भरभरून देईल. अथांग सागर आहे ज्ञानाचा. एखाद्यानं विचारलं का दादा हे काय आहे, तर सांगून द्यायचं. त्यानं नाही सांगितलं ना, तो गुपचाप अभ्यास करताना करू द्यायचा. आपली प्रगती होत राहते. म्हणून तुम्हाला म्हटलं असतं चॅट बॉक्समध्ये मस्त कमेंटमध्ये टाका जर ट्रिक बनवली असेल. मी तुम्हाला सांगितलं ना, जपानची हाराकिरी आहे ना, काय म्हणते आपल्याला? सायोनारा, सायोनारा, कल फिर आऊंगी सायोनारा. म्हणजे सायोनारा, हाराकिरी हे शब्द कुठून आले? जपानवरून आले. सोपं आहे की नाही? आता पहा, जाऊ द्या, तो विषय गेला, मागचा होता, भूतकाळ होता. तुम्ही बसले नाही, ऐकले नाही, ऐका मागे जाऊन, ठीक आहे. त्यानंतर बघा,
आणि मला कळतं कोण लोक ऐकत आहे, कोण लोक नाही ऐकत आहे, कोण लोक अभ्यास करताय, कोण लोक नाही करताय. ठीक आहे, त्याच्यामुळे अभ्यास करा. माझं तुमच्यावर लक्ष आहे. थर्ड आय वॉचिंग यू, तिसरा डोळा कॅमेऱ्यातून तिकडं आरपार. युवा, युवा असं म्हणतो, तर त्याचा मला युवा हा शब्द कुठून आला? संस्कृत भाषेतून. युवती चांगला शब्द आहे. ही युवती फार हुशार दिसते मला, हिला आपल्या मंत्रालयात घ्यावं लागेल, है ना. तर बघा, विद्वान, विदुषी हा विचारला विद्यार्थी. विद्वान या भाषेचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? विद्वान म्हणजे काय? ज्याला सगळं नॉलेज आहे किंवा ज्याला नॉलेजेबल पर्सन आहे, व्यक्ती आहे, पुरुष आहे, त्याला विद्वान असं म्हणतो. मग जर एखादी स्त्री असेल, ती खूप शिकलेली असेल, तिच्याकडे खूप सारं नॉलेज असेल, तर तिला काय म्हणायचं? विद्वानीन नाही, विदुषी असं म्हणतात. काय म्हणतात? विदुषी. इतिहासातलं सांगा बरं, इतिहासात कोणत्या अशा म्हणजे विद्वान स्त्रिया होऊन गेल्या आहे ना? तुम्ही वाचत नाही यार, वाचायला पाहिजे इतिहास. त्यानंतर पहा, ग्रंथकर्ता, तर जे म्हणतो आपण ग्रंथपाल, ग्रंथपाल, तर ग्रंथपालीन नाही होत. त्याचं ग्रंथकर्ता म्हणत असेल तर त्याला ग्रंथकर्ती असं म्हणतो. बरोबर आहे. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती त्याचं रूप ती लागलंय. त्यानंतर धनवान, धनवान हा शब्द संस्कृतमधून आला, ग्रंथकर्ता पण संस्कृतमधून आला. हे सगळे संस्कृतमधले आहे, तिकडे तयार होत आहे ते त्याचं स्त्रीलिंगी संस्कृतमधलं रूप होत आहे. धनवान, धनवती. बुद्धिमान, बुद्धिमती, है ना. बुद्धिमती कहा जा रही हो तुम. त्यानंतर दाता, हा दाता हा शब्द विचारला. मी जे जे सांगतो ना, दाता, दात्री, ते दात्री नाही रे बा. नाहीतर तुम्ही म्हणाल दाता जिकडे तिकडे जाऊ नये त्याला दात्री म्हणतो. हे तसंच मुलीच वापरतात हे. सर म्हणून काय बरं मुलींवर रोष आहे, गंमत करतोय. ठीक आहे, आपण सगळेच जण वापरतोय असं नाही, जस्ट आपण फक्त दात्र्या म्हणतो आहे ना. का बे दात्रा कुठे चालला, तसं नाही म्हणायचं कोणाला, कोणाला हसायचं पण नाही. दाता म्हणजे काय? दाता म्हणजे देणारा. दाता म्हणजे काय होतो? देणारा. दाता पुरुष आहे म्हणजे देतो नेहमी सदैव काही ना काही. आणि दात्री म्हणजे काय? स्त्री, पुरुष, स्त्री आहे अशी स्त्री जी नेहमी काही काही दान देत असेल. ठीक आहे, नाही तर दात्रा आणि दात्री वेगळ्याला घेऊन याल. जनक, 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 जनक म्हणजे काय? जन्म देणारा. जनक, पिता सुद्धा असं म्हणतो जनकाला, आहे ना. जनक कसं आहे? संस्कृत मधला शब्द आहे. रामायणात, महाभारतात रामानंद सागरने तुम्हाला दाखवलं, इधर से बाण आया, उधर से बाण आया, बीच में फुस हो गया. जननी, त्याचं काय? जनकचं काय झालं? जननी, है ना. म्हणजे तुम्हाला हे शब्द तुम्हाला दिसले असेल की तुम्ही बघताना, तुम्ही टीव्ही चॅनल्स म्हणजे तुम्ही रामायण महाभारत ज्याच्यात बघितलं, ऐकले असेल. जननी म्हणजे काय? स्त्रीलिंगी रूप आहे. गृहस्थ, गृहस्थ म्हणजे घरचा, घर सांभाळणारा. गृहस्थ म्हणजे ज्याने संसार करणारा किंवा गृही व्यक्ती. पहा, गृहस्थचं काय होते? गृहिणी. त्यानंतर शक्तिमान, हे तर खूपच बेकार आहे बाबा. गर 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 गर. अब बाद में पता चलता है कि गंगाधर ही शक्तिमान है ना. तर शक्तिमान, शक्तिमती. बरं झालं ते पत्रकाराला दाखवलं नाही तिने शक्तिमती म्हणून, नाही तर ते गर 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 गर. आणि अभ्यासातच गरगर होते तर शक्तिमान काही करू शकत नाही भाऊ तुमच्यासाठी. नाही तर तुम्ही ना लगेच म्हणाल, आहे ना, अंधेरा कायम रहे. तुमच्या जीवनात चालाय अंधेरा कायम. अंधेरा कायम नाही राहावं म्हणून तुमच्या सोबत आहे महाज्योती. कळलं का? उजाला कायम रहे. कसाचा उजाला? ज्ञानाचा उजाला. अखंड पसरवत ठेवू आपल्यासारखे जिवंत लोक. जे कार्य यांनी तेव्हा केलं ते कार्य आपण पसरवू लोकांपर्यंत. बरोबर आहे. तुम्हाला कोणी लहान भावानं विचारलं तर छान सांगायचं, मला येते तर सांगायचं, नाही येत तर नाही सांगायचं. आपण नाही का नुसतं फोटोवर हार चढवायचा, पाया लागायचा आणि एक सेल्फी काढायचा नाही. आपण वैचारिक प्रबोधन करू यार त्यांचं. चांगलं शिकू, चांगलं ज्ञान देऊ समाजामध्ये. बरोबर आहे. चला तर मग शक्तिमान, शक्तिमती हे शब्द लक्षात ठेवा. अशा करून तुमच्याकडून माझं प्रामाणिक मत आहे, तुम्हाला शुभेच्छा आहे अभ्यासासाठी, पण अभ्यास करा. ठीक आहे. पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो.
आता बघा, काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात, म्हणजे त्याला काही तिला ओळखताच येत नाही, आणि याच्यावर प्रश्न विचारतात बरं का, याच्यावर प्रश्न येतात. स्वतंत्र आहे का होते? कारण की आपण काय करतो आता 5 पॉईंट नाही का, आपण डायरेक्ट आ ई करून बदलून पाहिले, आणि नेमका काय होतं ते पॉईंट दिसत नाही आपल्याला, कारण ते जास्त असतं वाचनात, हे कमी होऊन जातं. माझं काय म्हणणं आहे, जे युनिक आहे ना, काहीतरी थोडं घोळ घालणार आहे ते वाचायचं. आता बघा कसं, बाप याचा स्त्रीलिंगी रूप ओळखा म्हटलं, समजा आमच्या रीते सरला विचारलं बाप या स्त्रीलिंगी शब्दाचं रूप, बापीन म्हणून ते बापीन. अरे कसलं बापा बापीन, न तर काय म्हणून बापे, तो बापू नाही रे, बापू जेवला का, बापू गेला का, बापू तर कधीचाच गेला, बरोबर आहे. बाप या शब्दाचं पहा स्त्रीलिंगी रूप डायरेक्ट आई होते, आई आपली. आता मराठी काय आपली आई, ठीक आहे. नवरा, नवरी नाही म्हणायचं, नवरी नाही म्हणायचं, नवरा नवरी आहे ना, नवरी पण नवरा मुलगा, नवरी मुलगी असं म्हणतो, ठीक आहे. आता या नवराचं काय होतं, बायको, बायकोहीन नाही म्हणायचं. पहा बोकडचं काय होणार, बोकड, बोकडचं होणार शेळी. बोकड काय आहे मग पुलिंगी आहे, आणि शेळी काय आहे स्त्रीलिंगी आहे. तर विचारतं याच्या हे स्टार करून ठेवायचं, इथंच न समज. हां, मग कुठला प्रश्न विचारला सर, की विधवा या शब्दाचं पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कुठला आहे, किंवा विधवा या शब्दाचं पुलिंगी रूप काय असणार, किंवा स्त्रीलिंगी रूप, सॉरी, विधवा या शब्दाचं पुलिंगी रूप कुठलं असतं. म्हणजे काय, विधवा म्हणजे काय, ज्याचा पती मेलाय अशी स्त्री, तिला काय म्हणणार, विधवा, विडो. सर म्हणून तुम्ही इंग्लिश वापरता, इंग्लिश ग्रामर तर याच्यापेक्षा भयानक शिकवतो मी, एकदम सोपं, असं मुर्द्याला पण येईल जर मी त्याला 8 दिवस शिकवत राहिलो तर. असं मरून त्याला बसून उचलून सांगेल त्याला, फक्त त्याची इच्छा पाहिजे का त्या मशानातून उठून फक्त ऐकून असं बसला पाहिजे, त्याचे हाडं असे डोलायला लागतील इंग्लिश बोलताय भाऊ, तो पण रॅप करायला लागेल तिथंच इंग्लिश गाण्यावर. चॅलेंज आहे भाऊ आपलं, है ना. याचा अर्थ असा आहे का, मी असं जर म्हणत असेल तो आत्मविश्वास मी अभ्यासातून कमवला, बरोबर आहे ना, अभ्यासातून, इंग्लिश पण अडवणार नाही तुम्हाला. पहा, ज्या स्त्रीचा पुरुष मेलाय किंवा नवरा मेलाय अशी स्त्री म्हणजे विधवा. मग सांगा, असा पुरुष ज्याची बायको मरण पावली आहे त्याला काय म्हणायचं, परीक्षेत विचारला होता, विधुर म्हणतात. काय म्हणतात, विधुर. आपल्याला समजा विधवा, मग आपल्याला समजतच नाही पहिली गोष्ट तर, आहे ना, आपल्याला असं वाटतं याचं नाही असू शकत उत्तर, भलतात दिसता कुठला तरी, विधुर म्हणतात, परीक्षेला विचारला. त्यानंतर पहा, वर, वरचं काय आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. वर, चिरंजीव, चिची आणि यांची सुकन्या, यांची नात, वधू नाव असते, मग वरला वधू म्हणतात हे माहीत असते सगळ्यांना. लग्नपत्रिका जोरात चालू झाल्या होत्या, थांबून गेल्या थोड्या वेळाने, जाऊ आपण जेवायला पुन्हा, आहे ना. मुलगा, मुलगाचं काय होतं स्त्रीलिंगी रूप, सून. मुलगाचं काय होतं, सून होते. रेड्याचं काय होतं, रेडा, म्हैस. नाही तर आपण रेड्याला म्हस म्हणतो, आणि म्हशीला तर म्हस म्हणतोच आपण, म्हैस म्हणायचं. काय म्हणायचं, म्हैस. का म्हशीसारखी खाते बा आहे, खूप म्हैसच आहे ही, म्हशी उठणे इथून. आणि एखादा पोरगा दिसला, पोरं म्हणतात नाही म्हणत म्हणा असं, पण रेडा आहे का रे तू, का रेड्यासारखा खातो हा. आपल्याकडे तसं नाही म्हणत, हे तिकडे बोलल्या जाते, रेडा आहे का बे. आपल्याकडे काय म्हणते, का बैलासारखा खाऊन राहिला हा, अर बैल, ते वेगळं झालं आहे ना. मी तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरणारे शब्द सांगतो, त्याची जात, त्याचं लिंग आहे. रेडाचं काय होतं, म्हैस. कवी आहे, कवी. कवी म्हणजे काय मित्रांनो, कविता करणारा, आहे ना, बरोबर आहे. पद्य, पद्य चाल रीती लावणारा, कविता. आणि जर नाही का एखादी स्त्री करत असेल तर त्याला काय म्हणायचं, कवयित्री, कवयित्री, आहे ना, कात्री नाही म्हणायचं, कवयित्री असं म्हणायचं, जी कविता करते अशी स्त्री, बरोबर आहे. पेपरला विचारला तो पण. नंतर बा, राजा आहे, राजा, राजा एकदम वेगळं रूप झालं,
ते संस्कृत मधून होतं. मग याचं वेगळं रूप काय होऊ शकतं असं विचारलं तर राणी. गाणंच आहे याच्यावर, राजा को रानी से प्यार हो गया. अभ्यासाशी प्रेम करा. दीर 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 म्हणजे काय? आपल्या नवऱ्याचा भाऊ. आपल्या नवऱ्याचा, एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचा भावाला दीर म्हणतो. आणि त्याच्या त्या दीराची जर बायको असेल तर तिला काय म्हणणार आपण? जाऊ. नाते संबंध नावाचा तुम्हाला चॅप्टर आहे शिकायसाठी, नातेसंबंध. मग हे लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला सांगू, कुठला अभ्यास कुठे कामी करू. मराठी त्याच्यात खूप महत्वाची आहे. मराठी तुम्हाला सांगून जाईल का काय काय आहे. कारण प्रश्न असे विचारतात, माझ्या नवऱ्याच्या दिराची बायको असं विचारते आणि तिथे खाली जाऊ लिहून राहते. मग तुम्हाला असं वाटते जाऊ परीक्षेला का नाही जाऊ? अभ्यास तर झाला नाहीये. एग्जाम देणे जाऊ या नाही जाऊ? जाऊनच आहे ना बाबा, तू एकदाच्या चाललास तर जा तिकडे, आहे ना. दीर आणि जाऊ. त्यानंतर बघा मोर. आता ह्या एक्झामला विचारला, तुम्हाला काय वाटतं मोर काय आहे? मोर हा पुलिंगी आहे ना. तर स्त्रीलिंगी काय आहे? लांडोर. लांडोर म्हणतात तिला, लांडोर, आहे ना. मोर, लांडोर. स्त्रीलिंगी रूप दादा. दादाचं काय होतं? दादी. स्त्रीलिंगी रूप दादाचं दादी नाही होत, वहिनी. दादा मला एक वहिनी आण. त्यानं असं काऊन नाही म्हटलं? दादा मला एक दादी आण. म्हणजे तुम्ही काय करणार? त्या बुडाबाड्यासोबत लग्न लावून देणार का त्याचं? नाही. दादाचं काय होतं? वहिनी, आहे ना. वहिनी. त्यानंतर बघा पती, पत्नी, पुत्र, कन्या. पुत्राचं काय होतं? कन्या. स्त्रीलिंग. बैल. आला ना तुमचा शब्द, बैल. का रे बैला? विदर्भातला फेमस. बैलासारखं काम करतो, बैलच आहे म्हणतो तो. पोरे भयानक डेंजर असतात. बैला हा त्याचा परवलीचा शब्द आहे. आता आलं बघ, सॉरी का स्वाती मॅडम, मगापासून तुम्ही मुलीचंच उदाहरण देत होतो, आत्ता सापडलं आपल्याला मुलाचं उदाहरण. का बे बैला अभ्यास करत नाही असं आपल्याला म्हणतात. बैल म्हणजे का? त्याचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? गाय. काय आहे? गाय. बरोबर आहे ना. तर बैलीन म्हणन होते का? तसं नाही, एकदम वेगळं झालं. उंट. हा एक्झामला विचारलाय, ब्रह्मानंद कविता. उंट. उंटचा उंटीन नाही करायचं, सांडणी. काय म्हणते त्याला? सांडणी. उंट क्या है? पुलिंगी है. तो सांडणी क्या है? स्त्रीलिंगी है. बरोबर आहे. मेल उंट. सांडणी काय आहे? फिमेल आहे. हे युनिक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा भाऊ, बहीण. भाऊ म्हणजे पुलिंग, बहीण म्हणजे स्त्रीलिंग. याच्यात नाही का विरुद्धार्थी शब्द सुद्धा कव्हर होतात. मग मी एवढ्या वेळेचं सांगत आहे ना, काही लोकांना समजेल. आणि विरुद्धार्थी शब्द पण आहे बरं का आपल्याला. एक प्रश्न असतो त्याच्यावरती 100%. आता बघा सासरा, सासू. सासरा, सासू. सासरा, सासू. याच्यावर तर तुम्हाला माहित आहे, एकदा लग्न झालं तर माणसाचं काय म्हणतो? गाणंच म्हणतो आपण. बोका, भाटी. गाणं म्हणजे तुम्हाला म्हणा सर गाणं. अरे ते नाही का, सासू तीरथ ससरा तीरथ तीरथ साला साली. अबे कहाँ गए तुम्हारे घर वाले? ओ सर हमने भेज दिए उधर आश्रम वाली. गेले घरचे उडत. कोणी घेतले जागा? सासरा सासू. लीला आहे भाऊ बायकोची. बोका, बाटी. हा परीक्षेला विचारलं. आपण काय म्हणतो? बोका म्हणतो. बोका म्हणजे काय? पुलिंग आहे. आणि जर नाही का असं नाही, मांजरीन नाही, मांजरीन. मांजर. सांगा बरं मांजर कुठला असेल? मग नपुसकलिंगी असायला पाहिजे. का बरं? तो मांजर म्हणतो का? ती मांजर म्हणून लावतो आपण. काय ते मांजर म्हणा, म्हणजे ते मांजर म्हणजे काय? त्याच्यात जेंडर कळणार नाही तुम्हाला. बोका म्हणतो आपण जर मेल असेल तर. आणि त्याचा स्त्रीलिंग रूप काय? भाटी.
जर मी म्हणत असेल विधाता, विधाता, तर त्याचं स्त्रीलिंगी रूप काय? विधात्री, विधात्री, विधात्री. त्यानंतर बघा, पिता माता, पुरुष स्त्री. परीक्षेला विचारलं, जर गाईला नाही का, समजा गायीने तुमच्याकडे नाही का मेल जन्माला दिलं असेल, मेल, तर त्याला खोंड म्हणतात. आणि जर स्त्रीलिंग असेल तिचं तर तिला कालवड असं म्हणतात. परीक्षेला विचारला, स्टार करा, स्टार. परीक्षेला विचारून गेलं की खोंडेचं विरुद्धार्थी शब्द काय आहे आणि वासरू काय आहे? वासरू नपुसकलिंगी आहे. काय आहे? नपुसकलिंगी. वासरूवरून सांगता येत नाही आमच्या गाईने आज आमच्याकडे वासरं दिली बा, वासरू दिलं, वासरू झालं आमच्या गाईला. जाते मग लोक उडत उडत, वासरू झालं बा आमच्याकडे, या मग आपण तर का करू म्हणतो, आपण ते कलाकंद खाऊ काही दिवस, बरोबर आहे ना, आम्हालाही बोलवा असं सांगतात. खोंड आणि कालवड. खोंड हा पुलिंग, कालवड हा स्त्रीलिंग आहे ना. लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास एकदम सटीक आणि चांगला असायला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघण्याऐवजी आपण बघूया का वेळेच्या अभावी आपण काय करतोय, थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत माझे लेक्चर ऐकलात, मनापासून ऐकलात, थांबलात, त्यासाठी मनापासून आभार. आणि महाज्योतीशी जोडून राहिलात. मी तुम्हाला फक्त आनंदाने शिकवण्याचा प्रयत्न करतोय. छानपैकी ऐका, कुणाला काही वाईट वाटू देऊ नका आणि महाज्योतीसोबत सतत जोडून राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल, हमखास मिळेल. पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन येऊ. ठीक आहे, असा अभ्यास करूया आपण, मिळून अभ्यास करूया. म्हणून मी तुम्हाला तुमचा मित्र आणि मार्गदर्शक म्हटलं. तुम्ही इथे मला ऐकलात त्यासाठी धन्यवाद, आभार. सायोनारा. कल फिर मिलेंगे.